प्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण अक्षय तृतीया स्पेशल थाळी बघत आहोत। तर त्यामध्ये हे आंबे घेतलेले आहेत, 2 किलो आंबे आहेत। छान असे पिकलेले ताजे आंबे आहेत। अर्धा तास पाण्यामध्ये ठेवले, त्यामुळे त्यातील सगळं ऑइल रिमूव्ह होतं आणि आपलं आमरस छान चविष्ट होतं आणि आपण पारंपरिक पद्धतीने आमरस बनवणार आहोत। तर अर्ध्या तासानंतर आंबे रट असतात म्हणजेच घट्ट असतात, ते छान असे सैल करून घ्यायचे आहेत बोटांच्या मदतीने। त्यानंतर असे पिळून काढायचे, त्यामध्ये गुठळ्यासुद्धा असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे बरेच जण आधुनिक यंत्रपद्धतीचा वापर करून मिक्सरमध्ये आमरस बनवतात, पण हाताने बनवलेल्या आमरसला जी चव असते ना, ती कुठल्याच आमरसला येत नाही। तर आपली ही पारंपरिक पद्धत आहे। सगळे आंबे अशा प्रकारे पिळून काढले, त्यानंतर यावर 1 चमचा मीठ घातलं आणि सगळ्या गुठळ्या हाताच्या मदतीने काढून घेतलेल्या आहेत। आता आपण इथे चवीप्रमाणे साखर घालणार आहोत। मला इथे 2 किलो आंब्यांसाठी 2 वाटी साखर लागलेली आहे, कारण आंबे खूप जास्त गोड होते, त्यामुळे साखर कमी लागलेली आहे। छान असं विस्करच्या मदतीने मिक्स करून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं। आमरस तयार झाला। आता आपण शेवया उकळून घेऊया। तर त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायसाठी ठेवलं आणि अलीकडे तेल तापवून त्यामध्ये मस्त अशी कुरडई तळून घेतलेली आहे। बघा कशी दुप्पट तिप्पट अशी आपली कुरडई फुललेली आहे, छान अशी तळून झालेली आहे। तुम्हाला कुरडई आणि पापडची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्या रेसिपी देखील नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। तर मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच छान छान कमेंट्स देखील करा। तर बघा, हे गव्हाचे पापडसुद्धा तळून झालेले आहेत, कुरडई तळून झालेली आहे आणि हे आहेत तांदूळ आणि गव्हाच्या चिकाचे पापड आहेत। बघा कसे चौपट असे फुलतात। आता मी तुम्हाला तळून दाखवते। तर बघा, तळल्यानंतर कढईसुद्धा अपुरी पडते या पापडला। एकदम खुसखुशीत असे हे पापड होतात आणि चविष्ट लागतात। याची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन, जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा। बघा, हे पापडसुद्धा आपले छान असे तळून झालेले आहेत। आता पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। आता इथे 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हवे असतील तेवढे शेवया घ्यायच्या आहेत। तर ह्या शेवया उकळत्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आणि छान असं मिक्स करायचं। त्यानंतर 1 उकळी काढून घ्यायची आणि असं चेक करायचं। अशा पद्धतीने शेवई तुटली म्हणजेच ती छान अशी शिजलेली आहे। बघा किती छान अशा दिसत आहेत त्या शेवया। आता एका चाळणीमध्ये काढायचं आणि लगेचच यावर थंड पाणी घालायचं, म्हणजेच शेवया एकमेकाला चिपकणार नाही आणि छान अशा मोकळ्या शेवया होतील आणि चवीला अप्रतिम लागतील। चला आता गरमागरम शेवया आणि थंडगार आमरस सर्व करूया। तर एका बाउलमध्ये शेवया घेतल्या, त्यावर मस्त असा आमरस पेरून घेतलेला आहे। बघा किती सुंदर रंग आलेला आहे, एकदम नॅचरल आणि चव म्हणाल तर अप्रतिम। तर तुम्ही तुमचा यावर्षीचा पहिला आमरस कधी खाल्ला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर सोबतीला पापड, कुरडई, तसेच आमरस आणि सांडग्यांची भाजी, सोबतीला भात आणि चपाती देखील केली होती, पण मी इथे ठेवायला विसरले। तर या सगळे जेवायला आणि तुम्ही अक्षय तृतीयाला काय बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पारंपरिक पद्धतीने आमरस नक्कीच बनवून बघा, अप्रतिम लागतो। मिक्सरपेक्षा हा आमरस खूपच छान लागतो चवीला। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।